हा इथे आहे नेटवर्क. माझा आधीचा मेसेज पण डिलिव्हर झालाय. गुड. बरं ऐक, तुम्ही करा चॅट, मी बघते कुणी आपल्याला बघतंय का. हा तू लक्ष ठेव. हे थँक्यू यार, इथे खूप मोकळं वाटतंय. फायनली आमच्यातली कोंडी फुटली. केवचा पत्ता. एक मिनिट. अमृता, तू म्हणते ते खरंय, केव नाहीच आहे इथे. काय? कुठे आहे ती? त्या कियाराच्या डॅडीने दिलेल्या पत्त्यावर? नाही, तो पत्ता पण खोटा होता, कारण तिने आता या मेसेज मध्ये सांगितलंय की ती त्यांच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर आहे. पनवेलच्या फार्म हाऊसवर आहे. पुढचा मेसेज आलाय की Shit. ती म्हणते की मला उद्या इथून हलवणार आहेत. तिला उद्या इथून हलवणार आहेत. अमृता यार, मग तर प्रॉब्लेम होईल यार. आता तिला जर तिकडनं हलवलं तर आता तिला परत कसं शोधणार मी? इतक्या दिवसानंतर आमचा कॉन्टॅक्ट झाला यार. तिला परत तिकडनं हलवलं तर मी तिच्यापर्यंत नाही पोहोचू शकणार यार. नशीब असं का करते माझ्या बरोबर? शे. अक्षय ऐक, डोंट वरी. तू तिला विचार कुठे नेणार आहेत, तिचे डॅडी नेत आहेत का? विचार. हे बघी काय म्हणते. ती म्हणते की मला माहित नाही, मुंबईला हलवतील नाही तर मग ऑस्ट्रेलियाला बहिणीकडे. पण मग नक्की आपल्याला कसं कळणार? विचार. हा काय काय म्हणते? काय? ती म्हणते की तिला माहिती आहे माझं लग्न झालंय म्हणून. तिने शेवटचं बाय म्हणण्यासाठी मला मेसेज केलाय. इतके दिवस तिच्याकडे लॅपटॉप मोबाईल काही नव्हतं. तिलाच चुकून हा लॅपटॉप मिळाला, सो तिने मेसेज केला. अमृताई माझी किहूच आहे ग. यावेळी कोणी फसवत नाहीये. ही माझी किहूच आहे. मला भेटायचं तिला आता आज ताबडतोब. कारण आता जर मी तिला भेटलो नाही ना तर पुन्हा कधी भेटू शकणार नाही मी. मला पटतंय. तू भेट कियाराला. मी तर म्हणते आत्ताच निघ तू पनवेलला. हो, आय एम व्हेरी सिरियस अक्षय. कियाराच्या बाबतीत मला वाटतं की आत्ता नाही तर कधीच नाही. जा. मला सुचत नाही काही. मला जाम टेन्शन आलंय. मी तिला तिथला पत्ता विचारलाय. ताबडतोब निघतो. मला खात्री तू सगळं सांभाळून घेशील इथलं. नक्की. तू निघ. चल. चल. होय, तू का टेन्शन घेतोयस रे? अरे मग टेन्शन नको तर मग काय घेऊ यार. मला काही कळत नाही, सुचत नाही मला आता. आणि असं होणार ना अमृता यार. ज्या गोष्टीची मी वाट बघत होतो ती अशी घडली एकदम अनपेक्षितपणे. ऑब्वियस यार, मला टेन्शन येणार ना. आणि आता निघायचं ठरलंय आपलं. आता काय राडा नको व्हायला यार. हे सगळं नीट झालं पाहिजे.
तू काय करतेस इथे? ऐक, हे ठेव तुझ्याजवळ. ही बॅग कशासाठी? अरे म्हणजे इथून तू बाहेर पडलास आणि जर घरच्यांनी बघितलं तर त्यांना वाटावं तू कामाला चाललायस. शपथ यार, काय आयडिया यार अमृता. यार मी आय एम सॉरी, मी आपल्या मैत्रीवर परत परत कधी संशय घेणार नाही. ऐक, तू पंकजला कॉल करून बाईक मागवून घे, म्हणजे सकाळ व्हायच्या आत तू घरी पोहोचशील. होय हो आणि यायचंय सकाळच्या आत, हो, प्लीज. सकाळच्या मी आता लगेच निघतो. ओके. ओय अरे नाही, लॅपटॉप माझा प्रोजेक्ट अर्धवट आहे ना, उद्या प्रेझेंटेशन आहे यार. शे, मी करते, चल तू जा. तू करशील? हो. जमेल का पण तुला? काय? विसरलास? हा जॉब आधी मला मिळालेला जो मी तुला दिलाय. सॉरी सॉरी सॉरी, मी निघतो हा. ओय, का? चेंज तर करून जा. अरे हा यार, आता काय? कोणी बघणार नाही ना परत लफड? हे त्याची काळजी मी घेते. सडपातळ असली तरी चिवट आहे ही अमृता. घाडगे सदनला अशी गोचिडी सारखी चिकटली आहे ना, किती ओढून काढली तरी जाता जात नाही. हा, आता माईने दिलंय चॅलेंज, काय ते महिन्याभराचे. माई कसल्या घराबाहेर नाही काढणार तिला. घाडग्यांची अब्रू जाईल ना. मलाच काहीतरी करावं लागेल आणि हिला घराबाहेर काढावं लागेल. कोण आहे वर? कोण आहे? अरे अक्षय, अशा अर्ध्या रात्री कुठे चाललाय सॅक घेऊन? काय करू? धडकू का समोर जाऊन? का बोंबाबोंब करून घर घेऊ डोक्यावर? नको नको, तसं केलं तर कुठे जातोय कळणार नाही ना. वेगळं काहीतरी. आई ग, काय आहे? किती वाजले? ही वेळ आहे का? तुझ्याच इकडे कामाच्या वेळेला नसतात. पंक्या, कुठे तू? अरे ये ना लवकर, मी येऊन थांबलोय इकडे. पोच लवकर पोच, चल. अरे गाडी चालवताना नको ना कॉल करू. बाईक पोहोचलीच नाही अजून. पंक्या पोहोचलाच नाही अजून नेहमीप्रमाणे. अरे म्हणजे तू अजून पोहोचलाच नाहीयेस. अक्षय, सांभाळू ना. हा, कारण तू बरेच नवीन शत्रू निर्माण केलेत. अचानक कोणी समोर येईल. समोर आता यावेळी झोपले सगळे गाडगे. तरी सांगते ना मी, डोकं शांत ठेव. अजिबात वेड्यासारखा वागू नकोस आणि जर काही झालं तर गोड बोलून दिशाभूल कर. ओके? ओके ओके टीचर, ओके. अमृता, केवचा पुढे काय मेसेज आला? हो, तुझी वाट बघतीये अँड आय एम मिसिंग यू असं लिहिलंय. अरे यार, तिला कधी एकदा भेटतो असं झालंय मला.
अरे ओके, आता संधी मिळाली ना त्याचा नीट उपयोग कर. आणि तुम्ही दोघांनी इमोशनल होऊन काहीतरी वेड्यासारखं वागू नका. अमृता थँक्यू सो मच यार, तू मला कायमच हेल्प केली आहेस. आणि मी मात्र एक्स्ट्रीमली सॉरी. तुम्हा दोघांनाही खूप मोठी लढाई लढायची, एक आपल्या घरची आणि एक कियाराच्या घरची. सो नीट सांभाळून अँड ऑल द बेस्ट. येस 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 येस, मी घेईन काळजी. अरे बापरे, माझं प्रोजेक्ट. अरे बापरे काय, तेच करते मी. येस, थँक्यू यार, थँक्यू सो मच. ते काय ते काय म्हणतात ते समुद्राची शाई आणि बस बस, भावना पोचल्या. मंडळ आपला आभारी आहे. आणि आता प्लीज फोन ठेवा सो दॅट मी तुमचं काम करू शकेन. येस. चल बाय, ठेवते मी. ओके, ऑल द बेस्ट, टेक केअर आणि एन्जॉय करा. येस येस येस, बाय. बाय. आई, काय चाललंय तुझं हे? आता कुठे जाऊ अक्षयच्या मागे? झालं ना आता, रोळी अमृत आपल्या घरात, दे ना सोडून. सोडून दे, बावळटच का तू? हो, बावळटच आहे मी, कारण बावळटासारखं चाललंय हे सगळं. आई, काय हे शेवटचं, इथून पुढे मी ऐकणार नाही तुझं. बडबड बंद करणी, जा. काय टाइमपास करते, तो पोचला असेल परग्रहावर. वेळ काय? अरे जा रे बाबा, जा. बडबड कसती हो. एवढ्या रात्रीची इथे काय करतेस? बहुतेक झोपेत चालत आले. अगं पण तुझी ती सवय मोडली होती ना. बरं झालं माही तुम्ही आलात, नाहीतर मी म्हणजे देवासारखे आलात. मी बाहेर आता यावेळेला. हो बापरे बापरे, मी झोपू का? चमत्कारिकच आहे हिचं वागणं. झोपेत चालण्याची सवय तर गेली होती हिची. आता हे यार पंक्या, ये ना लवकर, क्यू वाट बघत असेल यार. चल 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 चल. अरे काय किती उशीर? अरे आलो ना, आलो, 1 मिनिट. बघ पंक्या, सांगितलं होतं ना क्यू भेटेल मला. आज मला माझी क्यू भेटणार आहे. पण आई प्लीज पंक्या, प्लीज यार, प्लीज अजिबात नेगेटिव्ह काहीच बोलू नकोस. मला पूर्ण खात्री की ती मला आज भेटणार आहे. येस. ओके, सांभाळून जा मग. आणि अमृता? अरे अमृता एंजल आहे यार, तिच्यामुळे सगळं घडतंय हे माहितीये. येस. पंक्या, मला खूप चांगले मित्र मिळालेत रे, तू आणि अमृता. आय एम लकी. मी निघतो, चल उशीर होतोय. चल मी पण निघतो, रिक्षाने जा. पेट्रोल टाकलंय का? अरे भरलंय. चल मी रिक्षाने जातो आणि यावेळी क्यूला घेऊनच. येस येस येस. बेस्ट ऑफ लक. बाय बाय. अनंत दादा इथे?
म्हणजे अमृता म्हणाली ते खरं निघालं, कोणीही समोर येऊ शकतं. अच्छा, म्हणजे याचा अर्थ वसुधा काकू आणि अनंत दोघं मिळून गेम करत होते. SMS चं प्रकरण यांनीच केलंय. कन्फर्म झालंय. आता याला जाऊन जाब नाही 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 नाही. अमृताने सांगितलंय, गोड बोलून दिशाभूल कर, भांडण मारामारी नकोय. ठीक आहे अनंत दादा. दादा इथे काय करतोयस तू इतक्या रात्री? आणि असं लपून छपून गाडीच्या मागे काय? अरे हा अरे भाग्यश्रीला पान खायची इच्छा झाली होती. यावेळी हो ना, आता बायकांच तुला हा हे पण घरी सांगू नकोस पान भाग्यश्री. नाही 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 सांग. मग चल तुला सोडतो मी टपरी पर्यंत. तू कुठे चाललायस? मी निघालो आता ऑफिसला, जरा महत्वाचं काम होतं ना रे, त्यामुळे मला आत्ता निघावं लागलं. बस तू, मी तुला सोडतो. नाही 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 नाही, तुला अर्जंट काम आहे ना तुझं ऑफिसचं. तू 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 निघ लवकर. मी जातो ना, आपलं नेहमीच आहे. निघ तू. नक्की? हो हो निघू मी? अरे निघ अर्जंट काम आहे तुझं. निघ लवकर. काय येतोस? नाही तू निघ. मी नेहमीच आहे. ठीक आहे. हा माझा भाऊ पण ना. डोंट वरी, हा. घरी नाही सांगणार पानाचं. येऊ? हो बाय. बापरे, याचा प्रोजेक्ट पूर्ण करायचा अजून. झोप येता कामा नये. पोचला की नाही अक्षय कोण जाणे. यावेळी तरी भेटू देत रे देवा. आता भराभरा प्रोजेक्ट कंप्लीट करून टाकते. पहाटे 4 वाजता उठायचंय. पण आता खूप हलकं वाटतंय मला. जसं ठरवलेलं तसं घडतंय अगदी. ग्रेट. आय एम सो हॅपी.